नमस्कार मंडळी, मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण ज्वारीच्या पिठाचा खमंग कुरकुरीत नाश्ता बनवतोय। यामध्ये आपण सोडा, दही या कशाचाच वापर करणार नाही। ज्वारी पचायला हलकी असते, त्यामुळे नाश्ता किंवा जेवणात ज्वारीचा समावेश करायलाच हवा। ज्वारी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, आरोग्यासाठीही ती फायदेशीर आहे। तर आज आपण मस्तपैकी हे ज्वारीचे खमंग आणि कुरकुरीत वडे बनवतोय। नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या चहा सोबत किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देखील तुम्ही हे वडे देऊ शकता। बनवायला देखील सोपे आहेत आणि घरातच असलेल्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हे बनवू शकतो। हे ज्वारीचे खमंग आणि कुरकुरीत वडे बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात। तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर ही कोथिंबीर या वाटणामध्ये मी घेणार नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही कोथिंबीर वाटणामध्ये देखील घेऊ शकता। आता यामध्ये पाण्याचा वापर न करता याचं आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवा, याचं वाटण करताना यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तर तुम्ही पाहू शकता, पाणी न वापरता हे मी थोडंसं जाडसर असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। आता एक मोठी प्लेट घेतलेली आहे आणि 1 वाटी भरून इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता हे ज्वारीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि सारख्याच वाटीने पाऊण वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे। हा रवा वापरल्याने वडा चांगला कुरकुरीत होतो। आणि सोबतच 2 चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ घरचं किंवा दुकानातलं देखील चालेल। सोबतच 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि सारख्याच चमच्याने पाऊण चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे। ओवा हातावर घेऊन अशा पद्धतीनं चोळून या पिठामध्ये टाकायचा। सोबतच 1 चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आणि मिरची, लसण आणि अद्रकचं जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून द्यायचं आहे। जर तुम्हाला यामध्ये मिरचीचं वाटण टाकायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा देखील वापर केला तरीही चालेल। आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। यापेक्षा अजिबात यामध्ये आपल्याला वेगळं साहित्य वापरायचं नाही, खूपच कमी साहित्य आणि अगदी घरातच असलेल्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हा कुरकुरीत नाश्ता तयार करणार आहोत। आता यामध्ये अजिबात पाणी न टाकता हे सर्व कोरडे जिन्नस अगोदर मिक्स करून घेतलेले आहेत। आता सर्व जिन्नस पिठामध्ये मिक्स करून घेतल्यावर इथे साधारण 1 पळीभर मी इथे तेल घेतलेलं आहे। तेलाचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तेल तुम्ही गरम करून देखील टाकलं तरीही चालेल, पण मी इथे तेल गरम करून घेतलेले नाही। आता हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं, जेणेकरून काय होईल, आपले वडे कुरकुरीत राहण्यास मदत होईल आणि जास्त वेळापर्यंत ते कुरकुरीत राहतील। आता पिठाला हे तेल लावून घेतल्यानंतर सारख्याच वाटीने, म्हणजे ज्या वाटीने मी ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी साधं पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करून यामध्ये टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। जास्त देखील हे पीठ पातळ मळून घ्यायचं नाही आणि जास्त देखील घट्ट हे पीठ मळून घ्यायचं नाही। जसं आपण भाकरीसाठी पीठ मळून घेतो त्याच पद्धतीनं या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे। आणि हे पीठ मळण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून एवढं पाणी घेतलेलं होतं, त्याच्यातलं साधारण मला पाऊण वाटी एवढं पाणी लागलेलं आहे। पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे, याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही। आणि या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल, अशाच प्रकारचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, न जास्त पातळ न जास्त घट्ट। आता दोन्ही हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही। आणि साधारण 1 लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन त्या पिठाला गोलाकार द्यायचा आहे आणि तळ हातावर घेऊन त्याला चपटा आकार द्यायचा। असा आकार दिल्यावर त्याला बोटाच्या साहाय्याने मधोमध होल करायचं, पण होल करतानाची क्लिप माझ्याकडून स्किप झालेली आहे, त्याबद्दल क्षमस्व। आणि सारख्याच आकाराचे गोळे घेऊन त्याला चपटा आकार द्यायचा आणि मधोमध असं होल करायचं। अशा प्रकारे हे सर्व वडे एकदाच करून घ्यायचे। सर्व वडे एकदाच करून घेतल्यानंतर त्याला लगेचच तळून घ्यायचं। आता गॅसवर मध्यम असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवर कढईत जेवढे वडे बसतील तेवढे वडे सोडून मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर हे सर्व वडे तळून घ्यायचे। आता या वड्यांना मी मधोमध होल करून घेतलेला आहे, त्यामुळे हे वडे आतपर्यंत शिजतील। तर पाहू शकता काही मिनिटांमध्येच हे वडे गोल्डन ब्राऊन रंगावर मस्त असे तळले गेले आहेत आणि मस्तपैकी असे फुगले देखील आहेत। न तळायची, जास्त घाई करायची नाही, नाहीतर हे आतून कच्चेच राहतील। मध्यम आचेवर काही मिनिटांपर्यंत याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत हे चांगले तळून घ्यायचे। आता काही मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता यांना मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि याच्यातला कच्चेपणा पूर्णपणे गेलेला आहे। मस्तपैकी कुरकुरीत आणि खमंग आपले हे चवदार असे हे वडे तयार झालेले आहेत।
आता कढईतून बाहेर काढताना यांचं तेल चांगलं नितळून घ्यायचं आणि सारख्याच पद्धतीने बाकीचे उर्वरित वडे देखील मध्यम आचेवर चांगले तळून घ्यायचे। यांना तळायला देखील जास्त वेळ लागत नाही। आपण अजिबात सोडा, दही या कशाचाच वापर न करता एकदम कुरकुरीत आणि खमंग हे वडे बनवलेले आहेत, त्यामुळे देखील हेल्दी देखील हे आहेत। तर पहा, वड्यांची दुसरी बॅच देखील आपली तळून रेडी आहे, देखील कढईच्या बाहेर काढून घेऊ। तर तयार आहे ज्वारीच्या पिठाचा खमंग आणि कुरकुरीत नाश्ता। सध्या पावसाळा देखील चालू झालेला आहे आणि संध्याकाळच्या धो-धो पडणाऱ्या पावसात आणि चहासोबत हे खमंग ज्वारीचे वडे असतील तर हे खाण्याची काही मज्जाच वेगळी आहे। आणि शिवाय हे वडे 2 ते 3 दिवस सहज टिकतात आणि तुम्ही प्रवासात देखील हे वडे नेऊ शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। आणि शिवाय हे वडे बाहेरून देखील अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि या वड्यांचा तुम्ही आवाज ऐकाच। हे वडे आतमध्ये अजिबात कच्चे राहिलेले नाहीत। या वड्यांना आतमध्ये अतिशय सुंदर अशी जाळी आलेली आहे। तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।